तर नमस्कार मंडळी, माझं नाव दिनेश कजुरे. देन फायनली आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करत आहे बाप्पाच्या आगमनापासून. तर कसं आहे ना मंडळी, सर्वात पहिले मान आपला असतो बाप्पांचा. तर मी पण बऱ्याचशा दिवसापासून विचार करत होतो की आपला ब्लॉग सुरू करू, बट मला समजतच नव्हतं की स्टार्ट कुठून करू. तर खूप विचार केला आणि फायनली पॉईंट भेटला की बाप्पांपासून आपली स्टार्टिंग करू. तर आज आपण जाणार आहे चिंचपोकळीचा चिंतामणी, या बाप्पांचं आज आगमन. तर तिथून आपली ब्लॉगची आपण सुरुवात करत आहोत. तर आपला फर्स्ट ब्लॉग आहे, तर तुम्ही बघू शकता की मला बोलताना पण थोडं प्रॉब्लेम होतं, कारण की पहिलाच ब्लॉग आहे आणि स्टार्टअप आहे आपला. तर तुम्ही खूप सपोर्ट करा. तर आणि जसं तुम्ही मला इंस्टावरती प्रेम देता तसंच यूट्यूबवर पण द्या. अँड खूप मज्जा येणार आहे गाईस. तर आपलं चॅनलचं नाव आहे दिनेश राजू खजुरे. तर चॅनलला जाऊन पहिले सबस्क्राईब मारा. अँड याच्यानंतर खूप सारे ब्लॉग्स येणार आहे. मी बरेचसे ब्लॉग्स काढून पण ठेवले, पेंडिंग आहेत माझे. बट मला सुरुवाती करायची होती आपल्या बाप्पापासून. तर खूप दिवस वेट केला मी या क्षणासाठी आणि फायनली तो क्षण आलाच की आपल्या चिंचपोकळीचा चिंतामणीचा आज आगमन आहे. तर सगळी तयारी आपली झाली आहे. तर आता आपण थोड्या दिवस निघणार आहे आणि अरे साव आपली वाट बघत आहे. तर लवकर जाऊन बघूयात आणि तो आपली वाट बघते. चला आता बघू, भेटूयात थोड्याच क्षणात. मंडळी आपण पोहोचलोय चिंतामणीच्या चिंचपोकळी स्टेशनला. गाईस याच्याच बॅक साईडला बसतो आपले बाप्पा. तर मंडळी आता आपण चाललोय तर आपण आता चाललोय की तिथून बाप्पा बाहेर येतात ना. तर ते जागेचं नाव काय? बकरी अड्डा. बकरी अड्ड्याच्या ठिकाणी आपण चाललोय की तिथून बाप्पा आपले बाहेर येणार आहेत ना. तर भेटूयात थोड्याच वेळात. तर मंडळी हळूहळू आता जी पब्लिक आहे ती वाढत आहे. पाणी लागत आहे ना ते बॉय. तर आता थोडंच राहिलं आपण बाप्पांच्या इथं पोचणार आहे. बरेचसे बाप्पा तुम्ही बघू शकता की आतमध्ये बाकी. अँड एक तर तुम्हाला सांगायचंच विसरलो, सांगतो थोड्या. तर मंडळी आपण पोचलोय बाप्पांच्या इथं आयला आपण नाही हो स्पॉट पण तर आपण आता पोचलोय बकरीवाडी ना. ठीक आहे, तिथून बाप्पा आपले निघणार आहेत ना बाहेर. त्या स्पॉटवरती पोचलोय आणि समोरच कलेश्वरनाथ आलाय मंडळी. कलेश्वरनाथ दरवर्षीप्रमाणे जे त्यांचा मान असतो चिंचपोकळीच्या चिंतामणीसाठी. आणि बाजूला जिथं हा मंडप तुम्हाला दिसतो ना, तिथूनच आपले बाप्पा बाहेर येणार आहेत. तर काही क्षणात थोड्याच वेळात आपले बाप्पा आता बाहेर येणार आहे. तर बकरी अड्डा. तर इथूनच आपले बाप्पा बाहेर येतात. तर इथून बघू शकता मंडळी तुम्ही गर्दी किती झाली. आणि इथं कुछ नाही गाईस, थोडे देर में और hours later.
मंडळी तुम्ही बघितलं बाप्पांचं आगमन तर झालं. क्राऊड बघू शकता की जे काहीच वेळापूर्वी काहीच क्राऊड नव्हतं. मूर्ती तर तुम्ही बघितली अतिशय सुंदर प्रकारे तिला हे केलं आहे. कृष्णांची मूर्ती आहे. तर आता तर माझे मित्र सापडत नाही आहेत मला. आता बघू त्यांना शोधावं लागेल. एवढा क्राऊड म्हणजे तुम्ही क्राऊड बघू शकता किती आहे. म्हणून मी मूर्तीच्या बॅक साईडला आलो आणि आता शोधायचं माझ्या मित्रांना ते कुठे आहेत. तर कुठे आहे यार. तर आता आम्ही चाललो तरी कारण की इथून जायला खूप टाईम लागणार आहे. तर आता आम्ही चाललोय ट्रेननी परत परेलला उतरू आणि मग तिथून परत भेटू आता थोड्या वेळाने. तर मंडळी आता आम्ही चाललोय परत चिंतामणीला. आता आम्ही परत चाललोय बाप्पाच्या ठिकाणी कारण की भेटूच थोड्या वेळात. मूर्ती बघा बाप्पांची. बाप्पा ढोलवल किधर है. एक नंबर नाव तुम्ही पाहू शकता. आपण परत आलोय चिंतामणीच्या महाराजांच्या इथं. मंडळी आपण हे बघू शकतो की इथून गणेश गल्लीचा जो राजा आहे म्हणजे म्हटलं जातं की मुंबईचा राजा ते इथं बसतात. त्यांना अजून टाईम आहे. मुंबईचा राजा. अरे आज है उद्या होणार संडे ना. आज आहे का? आज आहे. सेटअप लालबागचा सेटअप आहे काही बघू शकतो. लालबाग सेटअप हे जे आहे ना इथं आत्ता बाप्पा येणार आहेत काही क्षणातच. क्राऊड बघा गाईस. मंडळी आता आपण परत चाललोय पुढच्या ठिकाणी कारण की आता परत गर्दी झाली. तुम्ही बघितलं किती क्राऊड आहे आता.